ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಹರಿಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಕಲ್ಯಾಣಾದ್ಭುತಗಾತ್ರಾಯ ಕಾಮಿತಾರ್ಥಪ್ರದಾಯಿನೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟನಾಥಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ತೇ ನಮಃ. ನಾರಾಯಣಂ ನಮಸ್ಕೃತ್ಯ ನರಂ ಚೈವ ನರೋತ್ತಮಂ ದೇವೀಂ ಸರಸ್ವತಿಂ ವ್ಯಾಸಂ ತತೋ ಜಯಮುದೀರಯೇತ್. ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣುರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಬುದ್ಧಿರ್ಬಲಂ ಯಶೋಧೈರ್ಯಂ ನಿರ್ಭಯತ್ವಂ ಅರೋಗತಾ ಅಜಾಡ್ಯಂ ವಾಕ್ಪಟುತ್ವಂ ಚ ಹನುಮಸ್ಮರಣಾತ್ ಭವೇತ್. ಅಜ್ಞಾನತಿಮಿರಾಂಧಸ್ಯ ಜ್ಞಾನಾಂಜನಶಲಾಕಯ ಚಕ್ಷುರುನ್ಮೀಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರ ತೀರ್ಥ, ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥ, ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತಾ हरि करता ना हम करता हरि करता. आजे विष्णू सहस्रनामांतो आम्ही 17 आणि 18 दोन्ही श्लोकाविषयी पळूया. उपेंद्रो वामनः प्रांशुः अमोघः शुचिरूर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः. उपेन्द्रो वामनः प्रांशुः अमोघः शुचिरूर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः. वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः. वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः. उपेंद्रो वामनः प्रांशुरमोघः मनस प्रांशुः अमोघः शुचिरूर्जितः शुचिः ऊर्जितः शुचिः ऊर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः. वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः. अत्ते नामावळींतु पळित नमक. उपेन्द्राय नमः, वामनाय नमः, प्रांशवे नमः, अमोघाय नमः, शुचये नमः, ऊर्जिताय नमः, अतीन्द्राय नमः, संग्रहाय नमः, सर्गाय नमः, धृतात्मने नमः, नियमाय नमः, यमाय नमः, वेद्याय नमः, वैद्याय नमः, सदा योगिने नमः, वीरघ्ने नमः, माधवाय नमः, मधवे नमः, अतीन्द्रियाय नमः, महामायाय नमः, महोत्साहाय नमः, महाबलाय नमः. इतल्या नामावळींतम्मी संख्ये तिशी आता हाजे अर्थ पळया आम्ही. उप इंद्राय नमः, उपेंद्राय नमः, उप इंद्राय उपेंद्राय. उप म्हणल्यार लग्गी, उपवसति इति उपवासः. उपवसति आम्ही उपासू म्हळ्यार कसं की तांदळाचे न्ही कसले खायना नशी अन्न शिले कसं की विंगड गांवां खाणा न्ही खावन
खंयची मांद्र उडगा सेवेची आमकां उपवासू म्हळ्यार जाल्यार न्ही जावन उपवासू म्हळ्यार आमी आमगेले एकादश इंद्रिय परमात्मा लेगीची घेवन बसचे म्हळ्यार एकादश इंद्रिय आमगेल्या मनान निग्रह करून परमात्मा लागी बसचे म्हळ्यार वचून वैकुंठा बसया जाता आमकां न्ही परमात्माली चिंतन करचें परमात्मा लागी आमी आसूचे तशी हांगा उप इंद्र म्हणलें इंद्राले लागी आशिल्लो इंद्राल लागी आशिल्लो म्हळ्यार कसो न्ही इंद्राल वटू आसची ताणें आनी इंद्राक केन्नाय कश्ट येतना तो मस्त रक्षण करता देवाक शरण येतना इंद्रू ताका कश्ट येतना देवा शरण येता पळय तेदना इंद्राक रक्षण करता न्हू तो मात्र न्ही ताका उप म्हळ्यार भावाकय उप म्हणटाच तशें उपेंद्र इंद्रालो भाव जावन आयला तो कशी केदना वामन अवतार घेवन येतना तो उपेंद्र उप इंद्रालो तम्म जावन आयिल तो तशें जावन ताका उपेंद्र वामनाक उपेंद्र म्हूण म्हणटाची आसो आतां वामनाय नमः विरोधी वाम म्हळ्यार विरोधी जन वाम म्हळ्यार विरोध वय वाम म्हळ्यार वाम मार्ग विरोध मार्ग अन्यक मार्गो आड मार्गो म्हणटा तशी वाम नयती त्या वायट जनाक विरोधी जनाक न म्हळ्यार धमडायतलो तशें जावन ताका वामनाय नमः जेवो वामन म्हळ्यार खुबज म्हूण येता हांगा वामन म्हळ्यार चंद म्हूण येता सुंदर म्हूण खुबज म्हूण अर्थ येता तशी बली म्हळेले बली म्हळेले दैत्यांक दमन करचे खातीर तो वामन खुबज वटू रुपार आयिलो तशें जावन वामनाय नमः जाल्यार वामन ताका भारी चंद रूप आशिल्लें तेदना वटू रुपार आयिल्लो जाल्यार भारी चंद आशिल्लो खंय तो तशें जावन ताका वामनाय नमः म्हणटाच तशी मागीर प्रांशवे नमः प्रांशु म्हळ्यार श्रेश्ठ अंशु म्हळ्यार रश्मी किरण उजवाड तशी तो प्रांशवे नमः अति श्रेश्ठ ज्ञान म्हणलेले उजवाड दितलो ज्ञान म्हणलेले श्रेश्ठ उजवाड तो ताजे पशी व्हड उजवाड ना तशी श्रेश्ठ उजवाड दितलो परमात्मो तशें जावन ताका प्रांशवे नमः म्हूण म्हणटाची तशी सात्विकांक ज्ञान दिता तो राजसांक मिश्र ज्ञान म्हळ्यार ज्ञानय आसता थोडें अज्ञानय आसता तशी तामस जनांक अज्ञान मात्र येवचें जाल्यार हांगा परमात्मो प्रांशु म्हूण ताका प्रांशवे नमः म्हूण आमी म्हणटना आमकां श्रेश्ठ ज्ञान दिता तो म्हूण सांगून तशीची अन्यक प्रांशु म्हूण म्हळ्यार प्रांशु म्हळ्यार ताकेले एक येत्तर जावन आशिल्लें देह ताकाय प्रांशु म्हणटात हांगा वामनाय नमः प्रांशवे नमः म्हणला खुबज वामन रुपार आयलो प्रांशु म्हळ्यार त्रिविक्रम रुपारी बलीक दमन केलें तशी प्रांशु म्हळ्यार प्रमुख जावन आशिल्ले अंशु आकाशांतय आसोच्यो उजवाड तशी वामन आनी प्रांशु मातशें येयली देखून वामन रुपार आयलो खुबज रुपारी त्रिविक्रम आकाशा इतले येत्तर जावन बलीक दमन केलें तशी वामनाय नमः प्रांशवे नमः अमोघाय नमः न मोघाय नमः न मोघ म्हळ्यार व्यर्थ न मोघ तागेले देव आमगेलें जीवन पुणी व्यर्थ म्हूण जाता जाल्यार परमात्मा तशें न्ही ताका सत्य संकल्प म्हणटाची सत्य संकल्प म्हळ्यार केन्नाय सांगिल तशी चलतलो ताणें कसले तो व्यर्थ म्हूण म्हणलेले विशयूय ना तागेलो तो कसल सांगता तशी चलता आमी सांगताची मात्र आमी तशी चलनाची तशें जावन मनुश्याल स्वभाव तो सांगची मात्र सांगिल तशी चलू जायना ताका तेदन म्हणटा पळय तागेलें कसो रे व्यर्थ जीवन ताणें कसो व्यर्थ उरलोचें कसलें करची ना ताणें जाल्यार परमात्मो न मोघ तो
व्यर्थ नाही. सत्यसंकल्पू तो म्हणून घेतिल्लो तशें व्यर्थ जायना नातिल्लो तशी सार्थक कर्म करतलो. सार्थक कर्म करतलो म्हळ्यार तागेले खंयचेय अवतार घेवन तो येवो तागेले एक सदुद्देशान येवचें न्हू ताणें. व्यर्थ येतवे तो अशीच पुरसतेस म्हूण येतवे न्हय. कसलकी एक अवतार घेवन येता नाही, सदुद्देशारी येता. येवन हांगा न मोगह कसले समय व्यर्थ करना, कसले व्यर्थ करना तो. आनी तागेले अवतारूय व्यर्थ जायना नशी ते कसकी उद्देशार येयले पळय ते उद्देश पूर्ण करून वता तो. तशें अमोघाय नमः. शुचये नमः. शुचये नमः. कसले दोश नातिलो, कसले दोश नातिलो. तशी निर्मल जावन आशिलो, शुद्ध स्वरूप जावन आशिलो, पवित्र जावन आशिलो. पळय शुची म्हणटना परमात्माले नाम जप केल्ले मात्राक अपवित्र जावन आशिल्ली आत्मूय पुतात्म जाता. पुतात्मनी नमः. पवित्र आत्म तो. तशी कोण कसले दोश भरीत आसल्यार, कसले अपवित्र जाला रे, कसले अधर्म केला रे, निरंतर तागेले नाम जप मनान करतल जन केन्नाय अपवित्र आशिल्ली पवित्र जाताची, कसले दोश आसल्यार निर्दोश जाताची. तशी परमात्मू शुचये नमः. तागेले नामस्मरण केल्ले मात्राक सर्व जिवात्मांक देहान मनान दोनीने शुचित्व दितलो. तशें ताका अंतर बाह्य दोनी शुचित्व दितलो म्हणटात नवे. अपवित्रो वा पवित्रो वा सर्वावस्था गतापि वा य स्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्याभ्यंतर शुचिः. पुंडरीकाक्षाल नामस्मरण कोण करता तो बाह्य अभ्यंतर शुद्धी जाता तागेले. तशें ते पुंडरीकाक्ष परमात्मो तागेले नाम घेतिल मात्राक तो पुराय जिवांक बाह्याभ्यंतर शुची करता देखून ताका शुचये नमः म्हणचे. आनी ऊर्जिताय नमः. ऊर्जिताय नमः. ऊर्जिताय म्हळ्यार अत्यंत एत्तर आसूच न्हू ताणें. तशी कोण तागेलें नामस्मरण करतकी, कोण परमात्माक ऊर्जिताय नमः म्हणटकी तांकां अत्यंत एत्तर स्थितीक व्हरता. म्हळ्यार मोक्ष म्हळ्यार स्थितीक व्हरता तो. कोण ताका शरण येता तसले जिवांक उद्धार करता. आनी ते जिवात्मांक मोक्ष म्हणलेले अतीच एत्तर जावन आशिल्ले स्थिती दिता. आनी हांगा ऐहिक जिवनांतू तांकां अभिवृद्धी करता. परमात्माल नामस्मरण घेतिल मात्राक कसलेय वायट जायना तांकां. तांणी उद्धार जातर वताची अभिवृद्धी करता. तसल देव तशें ताका ऊर्जिताय नमः म्हणचे. ऊर्जिताय ऊर्जित. तशी अतींद्राय नमः. अतींद्राय तो पळय थंय उपेंद्र म्हणलें इंद्राल पशी सानू जावन जल्म आयलो. तशीच अतींद्र अतींद्रियाय न्हय ते अतींद्राय नमः. अतींद्र इंद्र म्हळ्यार संपत म्हळ्यार हे करता येता. हांगा अतींद्र इंद्राले पशी वैरचो. इंद्राले पशी वैरचो. तशी हांगा इंद्राले पशी इंद्र म्हणटनाची सर्व ऐश्वर्य आशिल्लो म्हळ्यार करतेत म्हणणं. तशी अतींद्र षडैश्वर्य आशिल्लो, षड गुण आशिल्लो. इंद्राले पेशी चड ऐश्वर्य आशिल्लो. इंद्राकय अति एत्तरारी रबिलो म्हळ्यार इंद्राकय नियमन करतलो अतींद्र. ते षडैश्वर्य म्हळ्यार कसं न्ही अगणित ऐश्वर्य आसता परमात्माला एक श्रेष्ठ जावन आशिल्लो धर्म आसता गेल्यागी शाश्वत कीर्त्यस यशस्स केन्नाय ताका अपकिर्ती म्हळ्यार लेगिना. अपरिमित संपत्तस अतिशय ज्ञानस आनी मोक्ष प्राप्ती करची तसले वैराग्य आस हे समस्त आशिल्लो. मात्र न्ही बलशाली जावन आशिल्लो देखून इंद्राकची खंयची कश्टता न्हय पावतलो. तशी इंद्राले पशी अदीक जावन आस देखून ताका अतींद्र म्हूण म्हणटाची. तशी संग्रहाय नमः. संग्रहाय नमः. संग्रह संग्रह म्हळ्यार कसं न्ही पळय
सम्यक ग्रहती, सम्यक ग्रहती ग्रहण करतलो. कसने कसले विषय ताक तो परमज्ञानी ज्ञान मिळेले तागेल्यागी ऐश्वर्य असं म्हणतना ताक वापस ग्रहण शक्ती जाव का म्हणसवे आमकां ज्ञानींक परमात्मान ग्रहण शक्ती दिल्या मात्र आमी ग्रहण करताचे जाल्यार सम्यक ग्रहती कसले विशय जेवतो भक्तांगेल जेवो जगत्यात जेवो ब्रह्मांडात जेवो 14 लोकात जेवो खंयच्योय विशय जेवो सम्यक ग्रहती पुराय ग्रहण करता कैतो. तशीची हांगा 2-3 रितीर ताका आमी संग्रहाय नमः म्हूण म्हणीत. कालू म्हळ्यार कालपुरुश म्हणटा पळय तशें जावन सम्यक ग्रहती लय कालारी सर्व जिवाक तागेल उदरांत तो ग्रहण करतलो. आदित्य जावन संवत्सर रूपान सर्व तो दवरून घेतलो. आदित्य म्हणून घेता आनी सर्वय तागे लागीं दवरून घेता. प्रळय कालारी संकर्षण रूपान सर्व जिवांक आकर्षण करून संग्रह करून दवरून घेतलो. तशी आदित्य म्हळ्यार कशी आदित्यान सर्व घेवची कसने तो उद्दाक सूर्य पळय तागेले रश्मीन सर्व उद्दाक संग्रह करून मागीर पावसाळी वेळार तो मोड करून दिता आनी पावसाळी वेळार पावस हाडयता पळय तशी संग्रहाय नमः. आनी ताद नंतर सर्गाय नमः. सर्ग म्हळ्यार कसने सृष्टी. सर्ग सृजती इति सर्ग, सृजती इति सर्ग, विसृजती इति सर्ग विसर्जन करता, सृष्टी करता, विसर्जन करता. सर्ग म्हळ्यार त्याग. 3 अर्थ येता. सर्ग म्हळ्यार सृष्टी, त्याग, विसर्जन. विश्वाचे सृष्टी करता तशें जावन सर्ग. तशीची ताण केलेली सृष्टी नाशय करता विसर्जन तशें जावन सर्ग. आनी सर्व त्याग करता तो. सर्व त्याग कोणा खातीर सर्व ताणी सृष्टी केलेली जिवाल खातीर तशें जावन ताका सर्गाय नमः म्हूण म्हणचें. तशी धृतात्मने नमः. धृत आत्मने नमः. धृत आत्मने नमः. धृत आत्मा म्हळ्यार तो पळय ताका जन्म ना म्हणलें जन्मादी रहीत तो मरण नाथिलो. धृत आत्मा ताका तोची धारण करता. आमकां परमात्मान धारण करूंक आमकां एक आधार जावका. धृत म्हळ्यार आधार. आमकां एक आधार जावका कोण तो परमात्मा. जाल्यार परमात्माक तो स्वयं ताका तो धारण करून घेतिल्ली देखून कशी आतां आमकां परमात्मा सृश्टी करता, धारण करता, भरण करता, पोशण करता, लय करता. जाल्यार परमात्माक जन्म ना जाल्यार ताका तोची आधार स्वयं आधार तो. तशें जावन ताका कोणाले अगत्य ना स्वयं तोची पुरो ताका. तशें जावन ताका धृत आत्मने नमः म्हणचें. म्हळ्यार जन्म ना ताका, मरण ना, स्वयं तागेली महिमा, स्वयं तागेली माया पुरे स्वयं तोच जाता. पुरय श्रेष्ठता तागेले आसता. तागेले श्रेष्ठतेक कोणेय विंगड कारण नाची तोची. आनी एकमेवा द्वितीय म्हणलें सगळेची जगत्यांतू एकमेवा द्वितीय तागेले म्हणके कोणेय नाची. तशी तागेले सर्व महत्वाचे विशय कसो आसात ते षडैश्वर्य सकट म्हणलें पळय ताका कोणेय दिलेले न्हय. ते महत्वाक तोची कारण जालोलो मात्र न्ही. ब्रह्म वायू थंय दुखून सर्व ना लक्ष्मी समेत लक्ष्मी ब्रह्म वायू इत्यादी देवादी देवते दुखून हांगाचे सृश्टींतूल जिवाक पूरजनाक धृत धारण केल्लो. तशें जावन ताका धृतात्मने तांगेले आत्मरुपार आसून तांकां धारण केल्लो. धृतात्मने नमः. नियमाय नमः. नियम नियम म्हणटाची. तशी नियम म्हळ्यार शौच, तपस्यो, तुष्टी, अध्ययन, आराधन हे पुरे नियम म्हणटा पळय आमी यम नियम पालन करचें म्हणटाचे. खंयच्याक हे अष्टांग योगान तसं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ते यम नियम म्हळ्यार तांतू नियमांतू शुचित्व
तपस्या बुद्धी तुष्टी संतोषो अध्ययन आराधना हे पुराय तो अवतार घेताना करून दाखयता. अवतार घेऊन येताना करून दाखयता. आणि तो सृष्टीकर्तृ 14 लोकांक मात्र नाही सर्व लोकपालक म्हळ्यार इंद्रादी सर्व देवतेंक सृष्टी करता सकल प्रजाजनांकय सृष्टी करता आणि तांगेले कर्मांक अनुसार तांकां शरीर दिता आणि तांगेले आश्रम वर्ण इत्यादीक उचित कर्म करून धर्म पालन करच्याक तांकां नियमन करता. नियमन करचें म्हळ्यार कशें न्ही आतां आमीची आमगेल्या जिवनांत पळयत कसले आमी लेखील तशी जायना म्हळ्यार जायना ही ताका म्हळ्यार आमकां कसं की परमात्मान सांगिल्लें कर्म करचें म्हळ्यार आमगेले एक कर्म करचे मात्र अधिकार आसता. विंगड कसले अधिकार ना आमकां आमी लेखील बरी कसले करूं जायना. ते कर्म हेच पळय परमात्मान लेखील तशी मात्र करूं जेवचें आमकां. आमी लेखची मात्र फाय बुटान इतले सकाळ काम करता अशें करता तशें करता पळय दिसूं आमी कसं की कॅल्कुलेशन कर न्हू टायम टेबल सॅट करून न्हिदता म्हणलें की जाल्यार सकाळीं उठयतना कसं की एक चढून गेले पुराय अपसेट जाल्यार आमी लेखील कसलें जायनी म्हणटना सकाळी जिवांक नियमन करतलो परमात्मूची ताणें लेखील तशें हांगा जेवचें सर्व जनांक तांगेलें कर्तव्य कसलें म्हळ्यार विशयांत नियमन करतलो तो. आतां यमाय नमः म्हणलें यम म्हळ्यार नियंत्रण नियम म्हळ्यार शौच तपस्य तुष्टी म्हणलें पळय यम म्हळ्यार नियंत्रण करतलो. तशी हांगा सर्वांतर्यामी म्हणटात न्हू परमात्माक तो सर्व जिवात्माले म्हळ्यार सर्व शरिरांतू जिवात्माल वटू आसून ते जिवात्माक जनन दुखून मरण पर्यंत वापस मरण दुखून जनन पर्यंत तांगेले वटू वसून नियमन करतलो परमात्मो तशें जावन ताका यमाय नमः म्हणजे जेवो सर्वांकय तांगेलें कर्म प्रारब्धाचे अनुगुण जावन योग्यता तांकां त्या योग्यतेक समजावन तांकां कसं की सुख दुख्ख आदी दिवन तो शिक्षण दिता दिता. आतां आमी दुख्ख दिता आनी परमात्मान आमकां कश्ट दिले दुख्ख दिलें शिक्षा दिलें म्हणटा तें शिक्षण आनी आमी कसले सकट करून नज्ज म्हणल्यार आमकां उडगास येवका मळकत ताणें तशें कश्ट भोगोवन आमकां शिक्षण दिवचें. यमाय नमः वेद्याय नमः सर्वेरपि वेदितुं शक्यं म्हळ्यार सर्व सृश्टीक तिळवळीक मेळच्याक योग्य जावन आशिल्लो म्हळ्यार आमी तिळवळीक म्हळ्यार ज्ञान घेवका जाल्यार ज्ञेय जावका नवें तो ज्ञेय परमात्मूची आमकां हांगा आमी लौकिकांत ज्ञान म्हळ्यार कसं की सकट डिग्रीस घेताची ताजे विशीं आमकां ज्ञान येयली म्हणटाची जाल्यार हें ज्ञान आमगेले वटूक केन्नाय आसना. हे लोकांत मात्र तांतू एक अल्जायमर आनी शूर जाल्यार तेवय विसरून वता आमकां तशें जाल्यार आमगेले वटू येवची ज्ञान खंयचें जेवो आमकां एक अगत्य जावचें ज्ञान खंयचें म्हळ्यार परमात्मालें ज्ञान तशें जावन वेद्याय नमः ताका आमी मनुष्य जावन शरीर घेवन येतरी परमात्माल विशयू आमी अर्थ करून घेवूं आमकां परमात्माल विशयान तिळवळीक जेवूं ज्ञान जेवूं तशी सर्व सृश्टीकय तो वेद्य जालोलो म्हळ्यार परमात्मा म्हळ्यार कोण कसले इतें म्हणून अर्थ करून घेवका आमी तसलो योग्य तो जन्माक येतरी परमात्माल विशयू कळना नातल्यार मनुष्य जन्म येवनूय व्यर्थ. देव स्वप्रमाण म्हणटात न्हय ताका विंगड कोणूय तुलन करच्याक नेसवें ना. तशी जाल्यार देव आतां वेद्याय नमः म्हणलें कोणाक वेद्य जाता तो म्हळ्यार मुमुक्षूंक ज्ञानींक तो वेद्यो जाल्यार असुरांक आसुरी गुणाच्यांक तो वेद्यो न्हय. वेद्यो वैद्य सदायोगी वीरहा माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः. तशी वेद्यो वैद्यः आतां वेद्याय नमः जाल्यार आतां वैद्याय नमः वैद्याय नमः परमात्माक आमी कसं म्हणटाची भवरोग
सद्वैद्य म्हूण म्हणटाची. भवरोग सद्वैद्य म्हणटाची. विद्याम अधीते वेत्ती वा. सकल विद्या अध्ययन केल्लो जवो अधीते अध्ययन केल्लो वेत्ती वा कळ्ळोय तशें ताका वैद्यो म्हणचे. भवरोगाक परमात्मो सद्वैद्य सत्वैद्य तो सगळेची. भवरोग म्हळ्यार कसो न्ही, भवरोग म्हळ्यार हांगा आम्ही जन्मा येवन कष्ट सुख सकट भोगताच पळय हाका भवरोग म्हणचे. प्रमाद, निद्रा, आलस्य, असल तामसी गुण, सात्विक गुण, राजसीक गुण सकट पुरे जन आसता जाल्यार तामसी गुणा निमती आम्ही दोश होवन घेताची, कर्मबंधनांत पडताची. ते कर्मबंधन फलप्राप्ती खातीर कर्म करताची, कर्मबंधनां पडताची, वापस वापस जन्म घेवन येताची. हांग कष्ट सुख इत्यादी भोगताचे हक्क पुरे भवरोग. आदिव्याधी भवरोग, आध्यात्मिक आदिदैविक आदी भौतिक म्हळ्यार तापत्रय हे भवरोग. तशी हे पुराय हाका वैद्य कोण म्हळ्यार एक आमकां औषध जेवका वैवे हे पुराय रोगाक एक ज्ञान संपादन म्हळ्यार औषध अनुग्रह करतलो वैद्यो परमात्मो. वैद्यो म्हळ्यार आमी डॉक्टर न्ही म्हणटा पळय तशी. भवरोग सद्वैद्य वैद्यो तो म्हूण. तशी सदा योगिने नमः. सदा योगिने नमः. सदा योग योगी म्हळ्यार परमात्मो. योग म्हळ्यार संबंध जेवो योग म्हळ्यार उपाय. परमात्मो सदा सर्व जिवात्माल वटू संबंध दवरून घेवन आसता. जेवो जिवात्माक परमात्माले मेळूक उपाय. योग म्हळ्यार उपाय. उपाय कोण दिता तो सदा योगी म्हूण म्हणलो परमात्मो. म्हळ्यार परमात्मो सर्व जिवाल शरिरांत जिवात्माल वटू आसून जिवात्माल वटू निरंतर संबंध दवरून घेवन आशिल्लो. खंय तरी त्या जिवात्मान मुक्त जावतय मात्र ना. मुक्त लोकांतूय त्या जिवात्माक परमात्मा पळोवन घेता. थंय तागेलो संबंध आसा. तशें जावन ताका सदा योगिने नमः म्हणचे. वीरघ्ने नमः. वीर म्हळ्यार पराक्रम, घ्न म्हळ्यार नाश. हांगा वीरघ्ने नमः म्हळ्यार वीरांक पळय नाश केलो. वीर म्हळ्यार कोण, सादारण दुष्ट पुराय जन वीरची. दुष्ट पुराय जन वीरची. तशी हांगा वीरह म्हूण म्हळ्यार दुष्ट आशिल्ले पराक्रमी राक्षसांक धर्म राखचे खातीर नाश केल्लो. तशें जावन वीरघ्ने नमः म्हणचे. मागीर सर्व त्याग केल्लो वीरह सर्व त्याग केल्लो. तशें जावन वीरहा म्हूण ताका म्हणटाची. माधवाय नमः. एक पंत आयला हे माधव. मा म्हळ्यार ज्ञान, धव म्हळ्यार शुद्ध ज्ञान आशिल्लो. जेवो मा म्हूण लक्ष्मीक रमेक म्हणटाची तीक धारण केल्लो. धव म्हळ्यार धारण करचो. लक्ष्मीकय धारण केल्लो, लक्ष्मीपती जाल्लो. तशी परमात्माक माधव म्हणचे. मधवे नमः. मधवे नमः. मधुसूदन. मधु म्हळ्यार राक्षसाक मारलेलो. आतां हांगा मधवे नमः म्हणला. मध म्हूण म्हळ्यार आमी मधू म्हूण खंयच्या सांगताची म्होवाक. म्होव हनी म्होवाक आमी मधू म्हूण सांगताची वैव्या. तशी मधवे नमः म्हळ्यार तो अमृत स्वरूप जावन म्होवाचे वरी भारी मधुर खंय परमात्मो. म्होवाचे वरी मधुर म्हळ्यार मोव खावचें मेळटा. परमात्माक कशें आमी अनुभव करचें म्हळ्यार एकची परमात्माल विशय मना येतना कितले गोड आनंद जाता म्हळ्यार तें आमकां अनुभवा आईल बरें कळ्ळें. तशी ताका मधवे नमः म्हूण इत्याक म्हणचें म्हळ्यार तो तागेल भक्तजनांक तागेल नामस्मरण करतल जनांक म्होवा इतली मधुर खंय तो. तशीची तो स्वयं अमृत स्वरुपी भक्तांक मस्त प्रिती करतलो. तशी भक्तांकय तागेल वैरी प्रिती हाडयतलो तसल देव तो. तशें जावन ताका मधवे नमः म्हणचे. अतींद्रियाय नमः. थंय अतींद्राय नमः येयल्यात. अतींद्रियाय नमः. शब्द रूप रस गंध स्पर्श हे इंद्रिय ग्राह्य विशय म्हणटाच. म्हळ्यार
आमगेले ज्ञानेंद्रिय आसा पळय कसं न्ही शब्द श्रवण रूप म्हळ्यार दोळ्यान रूप तशीच जिब्बेन रस चर्मान स्पर्श नांकान घ्राण गंध हे इंद्रिय ग्राह्य विशय ते इंद्रियाचे ग्राह्य विशय ते इंद्रियाकय आमकां मेळना नातिलो पळय शब्द रूप रस गंध स्पर्श पुरे खंयच्या विशयान ते परमात्मा आमकां मेळना परमात्माले उलयला आमी आयकतावे ना तो शब्द आमकां आयकपणा परमात्माल रूप आमी दोळ्यान स्पश्ट पळोवचें जातवे ना परमात्माल कसलेय एक विशय रुची मेळ्ळा म्हूण आसवे ना परमात्मा आमकां स्पर्श करूं जायना खंय तर म्हळ्यार परमात्माले एक सुवासना परमात्माले प्रति एक जिवाक एक तांगेले म्हळ्यार स्वयं एक गंध आसा जाल्यार परमात्मा हे पुराय पशी अतितू प्राकृत गंधा विशयू ना ताका जाल्यार परमात्माले एक परंबळो गंध आमकां आमगेले इंद्रियाक मेळयना तशी इंद्रिय ग्राह्य विशयाक परमात्मा अतीत जावन आसा मन बुद्धी पंचेंद्रियाक ग्राह्य करूंक परमात्माक ग्राह्य करूं जायना तशी इंद्रियातीत जावन आशिल्ली परमात्मा देखून ताका अतिंद्रियाय नमः म्हणचे महामायाय नमः महामायाय नमः म्हणले महामाया म्हणजे कोणाक प्रकृतीक लक्ष्मीक ते महामायाय नमः म्हळ्यार प्रकृतीक म्हळ्यार प्रकृती म्हळ्यार लक्ष्मीक विष्णू माया म्हणटाची तिकाय तागेले अधीन कोरून घेवन तो सकल सृश्टीनी तिगेल करीन करयसिता तशी महामायाय नमः सुरवेक तो सांगता पळय कसं न्ही ताका प्रकृतीचे अधीनान तूं येना माया तिगेल अधीना येना नातिल तसलो महामाया तो माये पशी वयरचो वयरचो म्हळ्यार आमी पुरे प्रकृतीच्या अधीना येतलीची प्राकृत शरीर परमात्मा प्रकृतीक अधीन करून घेतिलो लक्ष्मीक अधीन करून घेतिलो लक्ष्मी तागेले अधीनान तूं आसची आसा तशी प्रकृतीक अतीत जावन आशिल्ली देखून महामायाय नमः महामाया म्हणटात ताका आनी ताणें सांगिल्ली बरी ताणें सृश्टी केलेली ती विष्णू माया महालक्ष्मी तिगेल निमती ह्या प्रकृतींत आमी मायेन तूं मोहान तूं सकड पडचें हे मोहा दुखून मुक्त जावपा जाल्यार परमात्माक आमी शरण येवका इत्या म्हळ्यार परमात्मा लक्ष्मीक तेदना आमकां मोहा दुखून मुक्त करी म्हूण सांगता तशी प्रकृतीचे इच्छेक पशी श्रेश्ठ इच्छा जावन आशिल्लो तशी महोत्साह परमात्माक भारी उत्साह कय केदनाय तागेले एक उत्साह म्हळ्यार कसं सांगचें उमेद म्हणटा पळय ते भागयना आमकां पुणी कसलें काम शूर करतना उमेद आसता मागीर भागता जेव सकाळ दुखून 24 गंटेचे म्हळ्यार नाका 12 गंटे वेळ म्हणले क्या सकाळ दुखून रात्री थंय सकाळ आशिल्लो उत्साह आमकां कडेर आसना भागून येता उत्साह वयवे जाल्यार परमात्मा तशें न्ही परमात्मा जगत्याचे सर्व कालांत एकल्याक उत्साहार आसतलो जगत्याचे काल म्हणला हांवें तशी सर्व कालांत उत्साहारी आसतलो इत्या कसो उत्साह ताका तागेल भक्तान ताका कसले मागला ते भारी उत्साहारी नेरवेर्सीत कय तो कुडले कोरून दित कय तशीची उत्साह लोक कल्याणा खातीर उत्साह भारी उमेदीर प्रयत्न करता तो तशी म्हण यज्ञाकय म्हणटाची तशी यज्ञादिकय भारी उत्साहान आमकां यज्ञादिकय प्रेरणा दितलो यज्ञ करयाची म्हणून प्रेरण दितलो तशी ताका महोत्साह म्हळ्यार हें जगत व्यापार म्हणलेलें जगत व्यापार म्हळ्यार हांगा पळय जगत ह्या जावचे सर्व कार्यकारणाक परमात्मुची सूत्रधार जाल्यार तो निर्मम कळ्ळें निर्मोही तेच्यावन ताका उत्साह भागना आमकां मोह आसता खंयच्या कामान तूं आमकां कसले लाभ आसवे पळयताचे ते लाभ आशिल्ले त्या कामा वयरी मोहान काम करताचे खंयच्यान आमकां लाभ ना म्हूण कळटा त्या कामांत आमी निरुत्साह जावन आसतात नाका आमकां म्हूण जाल्यार परमात्मा तशें न्ही सर्वय करचें ताणें सर्वय जिवा सृश्टी करचें पालन करचें लय करचें सगळें ताणेची जाल्यार
तो जगत्या कामांतू सगळो दीस आसल्यारी कार्यकारण प्रपंचांतू सर्वय करयतलो तोची जावन आसल्यारी म्हाका कसलेक म्हाका कसलो लाभ आसा म्हूण तो उत्साह भागोवन घेना. सदा सर्व काळ उत्साहारी तत्पर जावन भक्तांक राखता तशें जावन परमात्मो महोत्साह महाबलः. महाबल म्हळ्यार ताका समान कोणेय ना, तशी ताका अधीक म्हणलें कोणेय ना. गीतेन तूं अर्जुनाले तो सांगता न्हय, हांव मिगेले एक मात्र अंशान एकांशेन मात्र स्थितम इदम जगत. एक अंशान आमी हें जगत धारण करून घेतला. असल कितली ब्रह्मांड आसा ताणें सृश्टी केलेली, अनेक कोटी ब्रह्मांड. तशीच तितली ब्रह्मांडाकय हें आमी सुची एक ब्रह्मांड न्ही, कितली ताणें ब्रह्मांड केला तितली ब्रह्मांडाकय तो प्रळया कालांत पोट्टांत तागेले उदरांत जाग दिता. तितले सगळे तितली जगत तो होंवता. केवल एक ब्रह्मांड न्ही, कितली ब्रह्मांड आसा तितली ब्रह्मांड तो धारण करून घेता. तितली कितले अनेक कोटी ब्रह्मांडाकय तो धारण करून घेता, पालन करता. सगळी ते ब्रह्मांडाचे एक कसं म्हणचें व्यवहार ब्रह्मांडाचे कार्यकारण प्रपंच पुराय तोच पळोवन घेता. तशें जावन ताका महाबलः म्हणजे सर्व विधाचो बल आशिल्लो, तेज आशिल्लो. तशें जावन तो महाबलाय नमः. आनी आमी पायच्या दिसाक पळोवया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.